मिरजेतील सुप्रसिद्ध देवस्थान हजरत मीरासाहेब दर्गा इथून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंदुस्थानचे मशहूर देवस्थान मानले जाणारे यांचा 814वा उरूस येणाऱ्या 27 तारखेला असून दरवर्षीप्रमाणे मिरजेतील दर्गा पुजारी हे आपल्या स्वखर्चाने ग्लेफची चादर मिरजहून घेऊन जात असतात। तसेच हे चादर 28/12/2025 रोजी चढवणार असून आज या ठिकाणी हे ग्लेफ हजरत मीरासाहेब दर्गा इथून स्टेशन पर्यंत मोठ्या उत्साहात शक्ती प्रदर्शन करून घेऊन जाण्यात आला। यावेळी या ग्लेफमध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी सर्व माजी महापौर, माजी नगरसेवक व दिग्गज नेते यामध्ये उपस्थित होते। तसेच आलेल्या भाविकांना जेवण वाटप सुद्धा करण्यात आले। तसेच सर्वांना सरबत वाटप पण यावेळी करण्यात आले। यामध्ये नागरिकांचा सहभाग एकूण 1500 ते 2000 असा होता। यामध्ये फकीरांनी वाजत गाजत या ग्लेफमध्ये सहभाग घेतला होता। यांच्या एक धार्मिक दरवर्षी कार्यक्रम घेत असल्याने सर्व मिरज शहरामध्ये दर्गा पुजारी यांचा सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे। तसेच लहान मुला-मुलींनी एक आकर्षक वेशभूषामध्ये यामध्ये सहभाग झाले होते। हा ग्लेफ बघण्याकरिता नागरिकांची एकच अशी मोठी गर्दी बघायला मिळाली। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। अस्सलाम वालेकुम। हर साल के मुताबिक इस साल भी मिरज हजरत ख्वाजा शमना मीरा दरगाह से खुदा में ख्वाजा और आशिक गरीब नवाज इन सब लोगों के और मिरज के तमाम मिरज के रहवासी के लोगों की जानिब से मिरज दरगाह से आज चादर रवाना हो रही है अजमेर शरीफ के लिए। ये चादर अजमेर में छठी के दूसरे दिन 28 तारीख को दरबार गरीब नवाज में पेश होगी। तमाम आशिकों की जानिब से और मिरज की तरफ से ये चादर अजमेर रवानगी हो रही है। सभी लोग इसमें हाजिर हैं। आज मिरज येथील हजरत ख्वाजा शमना मीरा दर्ग्यातून अजमेरच्या 814व्या उरुसानिमित्त चादर निघालेली आहे। ही चादर दर्गा खादिम जमात आणि समस्त मिरज शहर नागरिकांच्या वतीने दरवर्षी नेली जाते आणि यावर्षी पण ही चादर तिथं 28 तारखेला पेश होणार आहे आणि त्या दिवशी तिथं प्रार्थना करून सगळ्या मिरजकर नागरिकांसाठी शांततेसाठी प्रार्थना करणार आहे। आता हा गलेफ मीरासाहेब दर्ग्यातून निघून रेल्वे स्टेशन मिरजवर आलेला आहे आणि या गलेफच्या जुलूसमध्ये कमीत कमी एक 2 ते 3 हजार नागरिक उपस्थित होते आणि आता हे मैसूर अजमेर या गाडीनं ही चादर अजमेरला जाणार आहे आणि 28 तारखेला अजमेरमध्ये ही चादर पेश होणार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।